पुढच्या बातमीकडे वळूयात। महाविकास आघाडीमध्ये नवा भिडू नको असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज ठाकरे यांच्या महाविकास आघाडीतील घटक पक्ष होण्याबाबत एक प्रकारे विरोध दर्शवलेला होता। त्यानंतर राज ठाकरे हे महाविकास आघाडीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेसह निवडणूक आयोगाला भेटायला गेलेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळात देखील होते। त्यामुळे राज ठाकरे महाविकास आघाडीत सहभागी होण्याबाबत शक्यता ही वर्तवण्यात येते। अशात आता काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज ठाकरेंबाबत एक मोठं विधान केलंय। निवडणुका पायलटवर घ्याव्या ही विनंती करायसाठी राज्यातल्या सगळ्या पक्षांच्या नेत्यांनी सोबत जायला पाहिजे होतं, पण त्याच्यात राज ठाकरे आले। तर ही लोकशाही वाचवण्याच्या दृष्टिकोनातली पाऊल उचलली गेली। राहिलं अलायन्सचा मुद्दा जो आहे, त्या अलायन्सच्या मुद्द्यामध्ये दिल्लीमध्ये, कारण की महाविकास आघाडी जेव्हा त्या आघाडी ते पक्ष त्याच्यामध्ये समावेश व्हावे याचा निर्णय हायकमांडने घेतलेला होता। त्यामुळे आता ही महाविकास आघाडीचे नेते जे आहेत ते ज्या पद्धतीचा प्रस्ताव दिल्लीला पाठवत नाही, दिल्ली त्याच्यावरचा निर्णय